पदाधिकारी, शिवसेना म्हणून निवडून आलेले आपले 41 जिल्हा परिषदेचे सदस्य आणि 76 पंचायत समितीचे सदस्य यांचं मनपूर्वक मी पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव आपला जिल्हा असा आहे की ज्या निवडणुका पंचायत समिती नगरपालिका आपण लढलो त्याचा स्ट्राईक रेट आपला 94% जास्त आहे। जर काही मंडळींनी वेळीच माझी सूचना ऐकली असती तर हा स्ट्राईक रेट जवळजवळ 99% आपण घेऊन जाऊ शकलो असतो। पण एखाद्या गोष्टीमध्ये आता पराभव झाल्यानंतर त्याची वाच्यता सारखी करणं योग्य नाही, म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगायच्या त्या देखील मी सांगणार आहे। पहिली गोष्ट, आपण सगळे मिळून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण निशाणीवर निवडून आलेले सगळे पदाधिकारी आहोत, लोकप्रतिनिधी आहोत। कालपर्यंत तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी होता, आज तुम्ही लोकप्रतिनिधी झालेला आहात। जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि जिल्ह्याच्या पूर्ण राजकीय परिस्थितीचा आपण जर आढावा घेतला, मागोवा घेतला तर 200 जवळजवळ उमेदवार, 200 की 250 उमेदवार, या उमेदवारांमध्ये खरी फाईट झाली। त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण विरुद्ध युबीटी होतो, काही ठिकाणी आपण विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची होती, काही ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती। पण या सगळ्यावर मात करत आपण फार मोठा विजय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांच्या ताकदीवर मिळवला। आणि हीच माझी पहिली विनंती आहे की ज्या शिवसैनिकांच्या ताकदीवर आपण विजय मिळवलाय त्यांना वाऱ्यावर सोडू नका। दर 5 वर्षांना निवडणुका येतात, दर 5 वर्षांना निवडणुकीमध्ये आपल्याला जर निवडणुका लढायच्या असतील तर त्यांच्या खांद्यावर बसून आपण पंचायत समितीचे सदस्य झालोय, जिल्हा परिषदेचे सदस्य झालोय, या शिवसेनेच्या संघटनेच्या विरोधामध्ये कुठच्याही लोकप्रतिनिधीनं काम करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याची पक्षामध्ये गय केली जाणार नाही, हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं जाहीरपणाने केलं सांगतो। दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा पक्षामार्फत निवडणूक लढत असतो तर दर 5 वर्षानं समाजाचं राजकारण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्याचा काही लोक प्रयत्न करतात। आणि याचा सगळ्यात जास्त फटका जर कुठे बसला असेल तर संगमेश्वर तालुक्यामध्ये बसला, हे आपल्याला विचारच केला पाहिजे आणि नाकारात देखील चालणार नाही। काही ठिकाणी आपल्यातल्याच काही लोकांनी बंडखोरी केली, आपल्यातल्या लोकांनी बंडखोरी केल्यानंतर आपल्याच काही लोकांनी मैत्री जपली, त्याला तरी बाहेरचा रस्ता 100% शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवणारच आहे। परंतु असं करण्याचं काम जर करायचं असेल तर पक्षामध्ये का काम करता, हा देखील माझ्या समोरचा एक प्रश्न आहे। तर आपल्याच उमेदवारांच्या विरोधामध्ये आघाडी उडायची असेल, आपल्याच उमेदवारांच्या विरोधामध्ये आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर स्वतंत्र काही लोक राहू शकतात, पक्षामध्ये त्यांना काम करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आपण थेट एकनाथ शिंदे साहेबांना फसवतोय असा त्याचा अर्थ होतो। ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या जिल्ह्याच्या विकासात्मक फार मोठी ताकद दिली, योगदान दिलं, योगेश दादांचा मतदारसंघ असेल, माझा मतदारसंघ असेल, किरण भैयांचा मतदारसंघ असेल, आणि जिथं आमदार नाही ते देखील मतदारसंघ असतील, या मतदारसंघामध्ये देखील करोडो रुपयाचा निधी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आला। आणि म्हणून आज पहिल्यांदा आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की नेतृत्वाला स्वीकारणं आणि नेतृत्वाला मानणं हे आपण सगळ्यांनी आजपासून चालू केलं पाहिजे। माझ्या मतदारसंघातले लोक म्हणतील माझ्यामुळे निवडून आले, राजापूर लांजा मतदारसंघातले लोक म्हणतील की भैयांमुळे निवडून आलो, गुहागर देवरुखचे म्हणतील आणि कोणामुळे निवडून आलो। तर ही भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागण्यापेक्षा आपण शिवसेनेमुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळेच निवडून आलो, ही भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये असणं आवश्यक आहे। आणि मी अनेक ठिकाणी अण्णा बघितलं की आम्ही जे काय भरभर करून निधी आणतो ते निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर कळतं की तो आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे की तो मीच निधी आणलेला आहे। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी पण आणला नाही, योगेश दादांनी पण आणला नाही, उदय सामंत पण आणला नाही, तो मीच आणला, अशा पद्धतीची भावना अनेक मतदारसंघामध्ये फिरताना मला प्रचारात बघायला मिळाली आहे। खरं तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अनेकांना निधी देतो, अनेकांबरोबर ठामपणाने उभा राहतो, पण याच्यानंतर मी आणि योगेश दादांनी, किरण भैयांनी, आमच्या सगळ्याच लोकांनी ठरवून घेतलेलं आहे
की आमच्या दृष्टीनं पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब महत्वाचे आहेत आणि शिवसेना महत्वाची आहे. त्याच्यामुळे ज्यांना ह्या निवडणुकांनंतर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा काही प्रयत्न करायचा असेल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही संघटना म्हणून उभे राहणार आहोत. त्याची नोंद निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे. आज आपण गटनेते नेमणार आहोत, पण आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की गटनेत्यालाच मुख्य प्रतोद का करावा. तर आज आपली संघटना एवढ्या मोठ्या पद्धतीनं वाढली तर महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन उदाहरण घालून देऊया की प्रत्येक पंचायत समितीमध्ये गटनेता आणि मुख्य प्रतोद हे वेगवेगळे असतील, दोन्ही ताकदीचे असतील, दोघांच्या सहीनं व्हीप निघेल आणि दोघांची जबाबदारी आहे की पार्टी चालवणं. पार्टी चालवणं म्हणजे पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची पार्टी चालवणं ही त्या दोघांची जबाबदारी आहे. तेव्हा आमच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली तेव्हा ठीक आहे, मतमतांतर होती की पूर्वीपर्यंत गटनेता एकच होता, तोच मुख्य प्रतोद होता. परंतु जर सत्तेचं विकेंद्रीकरण करावं असं एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं असेल तर मुख्य प्रतोद हा दुसरा झाला तरी चालतो. एवढी मोठी संघटना आणि एवढं मोठं पाठबळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पंचायत समितीमध्ये गटनेता हा असेलच, पण त्याच्याबरोबर मुख्य प्रतोद देखील असणार आहे. आणि हे दोघं जे आहे हे पूर्ण पक्षाचा कारभार हा प्रत्येक सभागृहातला चालवणार आहे. त्याच्यामुळे मला सदस्यांना विनंती करायची की पालकमंत्री असेल किंवा अन्य कोणी असतील ज्यांनी आदेश दिला म्हणून आम्ही सभागृहात वावरतो, याच्यापेक्षा पक्षाची भूमिका भविष्यामध्ये गटनेता आणि मुख्य प्रतोद मांडणार आहे त्यांच्याच माध्यमातून सभागृह चालली पाहिजे. प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये या दोघांनी जनरल बॉडीच्या अगोदर पार्टीची बैठक लावली पाहिजे. पार्टीमध्ये नक्की उद्या आपण काय बोलणार आहोत ही चर्चा झाली पाहिजे आणि जी लोक उद्या बोलणार आहेत हे दोघं ठरवतील त्याच लोकांनी पुढच्या सभागृहामध्ये बोललं पाहिजे. कारण या जिल्हा परिषदेचा इतिहास अण्णा तुम्हाला देखील माहिती आहे, चाणकेंना देखील माहिती आहे. एक सभासद 5-5 तास बोलतो आणि त्याला असं वाटतं की मला जिल्हा परिषदेतलं सगळं कळतं, बाकीच्या कोणाला अक्कलच नाही. अशा लोकांना बाजूला ठेवलं ते बरं झालंय, परंतु त्यांचा फायदा पुढे नेण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्हाला जे काही जनरल बॉडीमध्ये बोलायचं असेल, स्थायी समितीमध्ये बोलायचं असेल, जलव्यवस्थापनामध्ये बोलायचं असेल, तो आपला मतदारसंघ, आपला तालुका आणि आपला जिल्हा याच्यावर बोललं की मला असं वाटतं की ज्या उद्देशाने लोकांनी तुम्हाला निवडून पाठवलंय, मतदारांनी निवडून पाठवलंय, हे त्यांना देखील समाधान वाटेल. आणि खरं तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांना तर मी विनंती केलीच आहे, पण जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना विनंती करायची आहे. मी अनेक वेळा भाषणात नाही सांगितलं, तुम्ही आता सगळे निवडून आहात, तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, तसं हास्य आपल्या मतदारांच्या चेहऱ्यावर 365 दिवस ठेवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या सगळ्याच महिला भगिनी असतील, पुरुष लोकप्रतिनिधी असतील, त्या सगळ्यांनी म्हणून स्वीकारली पाहिजे. तरच भविष्यातल्या सगळ्या निवडणुका आपल्याला अतिशय सोप्या जाऊ शकतात. 3.5-4 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की अनेक मतमतांतर होते की आपलं पुढे काय होईल, कसं होईल, पण ज्या नेत्यानं स्वतःच्या पायाला भिंगरी बांधून त्या महाराष्ट्राचा दौरा केला त्याच नेत्यामुळं या विधानसभेमध्ये 80 पैकी 60 लोक आम्ही गेलो. नगरपालिकेमध्ये 72 नगराध्यक्ष महाराष्ट्रात आपले निवडून आले. महानगरपालिकेमध्ये 425 महानगरपालिकेचे नगरसेवक निवडून आले. आणि सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक काम झालं की आपण 272 ठिकाणी जिल्ह्यामध्ये लढलो, महाराष्ट्रामध्ये लढलो आणि त्याच्यातले 170 जिल्हा परिषदेचे सदस्य हे महाराष्ट्राच्या जनतेनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना निवडून दिले. हा खऱ्या अर्थानं आपला चढता आलेख आहे. तसाच जिल्ह्याचा आपला चढता आलेख ठेवला पाहिजे. आज तुमच्या सगळ्यांमुळं, हे माझं श्रेय असं म्हणत नाही, तुमच्या सगळ्यांमुळं मला देखील महाराष्ट्रामध्ये मान सन्मान मिळतो. नगरपालिका आपल्या सगळ्याला, जिल्हा परिषदेमध्ये जिथं जातो तिथं मला सांगतात की तुम्ही रेकॉर्ड केलंय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या कुठच्याच पक्षानं, महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याच पक्षानं 94% जास्त हा स्थायिक रेट कुठच्याच जिल्ह्यामध्ये ठेवला नाही. हे सगळं तुमचं श्रेय आहे. आता म्हणून याच्यात सगळ्यात महत्वाची बाब की आपापसामध्ये गैरसमज होणार नाही, आपापसामध्ये मतभेद होणार नाही, शिवसेनेच्या पलीकडे दुसरं पण मोठं नाही, हे धरूनच आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल. आणि काम करत असताना जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख, जे जी काही पद आहेत यांचा देखील राजशिष्टाचार प्रत्येकाला पाळावा लागेल. मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे, मी सभापती झालो म्हणजे माझ्या बाजूला विरोधातला माणूस बसलाच पाहिजे असं कुणी नियम पाडून घेऊ नका. माझ्या बाजूला माझ्या पक्षाचा तालुका प्रमुख बसला पाहिजे, जिल्हा प्रमुख बसला पाहिजे, अशी भूमिका प्रत्येक सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर देखील आम्ही लक्ष ठेवणार आहोत. मागच्या 8-10-15 वर्षांमधले अनुभव अतिशय कटू आहेत. जे निवडून देतात ते समोरच्या खुर्च्यांमध्ये आणि जे विरोध करतात ते बाजूच्या खुर्च्यांमध्ये. किती विरोधक विद्वान असला
तरी माझा पदाधिकारी विद्वान आहे, माझ्या पदाधिकाऱ्यामुळे मी त्या खुर्चीवर बसलोय असं समजूनच भविष्यातली आखणी लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकडे जी यादी पाठवलेली आहे गटप्रमुखांची, गटनेत्यांची आणि मुख्य प्रतोदांची, ती मी आज वाचून दाखवतो. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी देखील गटनेता आणि मुख्य प्रतोद झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी यादी जाहीर केली म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे अधिकार त्यांनी घेऊ नये ही देखील माझी विनंती आहे. नाही तर उद्यापासून एकनाथ शिंदे साहेबांनी यादी जाहीर केली म्हणून सगळेच अधिकार आता मला आले अशा आविर्भावात देखील या पदाधिकाऱ्यांनी असता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. अनेक संकटाला सामोरं जाऊन आपण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत ते आमच्या दृष्टीनं सगळेच समान आहेत. त्याच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष होणारे असतील, सभापती असतील, तरी अतिशय सन्मानाची वागणूक ही प्रत्येक पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या देण्याची गरज आहे. आपली भाजपाबरोबर युती आहे, त्याच्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांना देखील आपण सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आता काही ठिकाणी सभापती कोण होणार आहेत, काय होणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. त्यांची नावं नंतर ठरतील, पण या जिल्ह्याचं पूर्ण सभापती पद ही कोणाकडे असणार आहे याच्यावर देखील आमची चर्चा झालेली आहे आणि ती देखील मी आज इथं सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून जाहीर करणार आहे. राजापूर पंचायत समितीचं सभापतीपद हे शिवसेनेकडे असणार आहे. लांजा पंचायत समितीचं सभापतीपद आणि उपसभापतीपद, राजापूर लांजा सभापती आणि उपसभापती दोन्ही शिवसेनेचे असणार आहे. रत्नागिरीमधले सभापती आणि उपसभापती दोन्हीही हे शिवसेनेचे असणार आहे. 5 वर्ष गुहागरचा सभापती हा शिवसेनेचा असणार आहे. देवरूखचा 2.5 वर्ष सभापती हा शिवसेनेचा असणार आहे. चिपळूणचा पहिला आपला 2.5 वर्ष उपसभापती असेल आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष हा आपला सभापती असणार आहे. ते कुणाच्या पक्षाबरोबर कॉम्बिनेशन करायचं ते आपण शिंदे साहेबांवर सोडून टाकू. दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्याचे सभापती आणि उपसभापती हे शिवसेनेचे असणार आहे. आणि इतिहासात पहिल्यांदा 9च्या 9 सभापती हे आपलं असण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर झालेलं आहे. प्रत्येकाचा कार्यकाळ हा 6 वर्ष असणार आहे. जे आज गटनेते होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील, जे मुख्य प्रतोद असतील ते देखील 6 वर्षापुरते असतील, जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील, सभापती होतील ते देखील 6 वर्षापुरते असतील आणि जिल्हा परिषदेचे सभापती होतील ते देखील 6 वर्षापुरतेच असणार आहे. त्याच्यामुळे 6 वर्षानंतर पक्षाचा आदेश हा मानला गेला पाहिजे. आपली संख्या किती आहे बघा. कोणालाही बाजूला करण्याची वेळ पक्षाला येता कामा नये. पक्षानं सांगितलेले आदेश नियमात पाळले गेले पाहिजेत. अध्यक्ष कोण करायचे, उपाध्यक्ष कोण करायचे, सभापती कोण करायचा हा निर्णय शिंदे साहेब घेतील. परंतु काही नियमावली आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून मी सांगितलं की आज जे गटनेते होतील त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष राहील. आज जे मुख्य प्रतोद होतील त्यांचा देखील कार्यकाळ 6 वर्ष राहील. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा देखील कार्यकाळ हा फक्त 6 वर्ष असणार आहे. प्रत्येक शिवसेनेच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधीला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. डीपीसी मध्ये मेजॉरिटी आपली होणार आहे. 24 पैकी 20 सदस्य नियोजन मंडळामध्ये आपले निवडून जाणार आहेत. त्यांना देखील चांगल्या पद्धतीचं प्राधान्य कार्यकर्त्यांना आपल्याला द्यायचं आहे आणि त्यांना आता निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. ते काय कोणाचे डावे उजवे नसणार आहेत, ते देखील सर्वसामान्य कुटुंबातले लोक असणार. 20 डीपीसीचे मेंबर हे आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतनं निवडून पाठवायचे आहेत. त्यांना आता निवडून आणण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या मंडळींची नाही, तर जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, जे पंचायत समितीचे सदस्य निवडून आले, जे नगरपालिकेचे सदस्य निवडून आले, त्यांनी आता नियोजन मंडळाचे सदस्य हे निवडून दिले पाहिजे. यासाठी आपण आजपासूनच रचना करून कोणाला तिकीट द्यायची आहेत, काय करायचंय ते सगळं कोर कमिटी ठरवेल. पण त्याच्या देखील निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी पण सज्ज राहिलं पाहिजे. आता जे माझ्याकडे यादी आलेली आहे त्याच्यामध्ये चिपळूण पंचायत समितीचे आहेत, त्याचे गटनेते म्हणून विनोद झगडे काम बघतील आणि शिवसेनेचे आपले तिथले तालुका प्रमुख जे पंचायत समितीला निवडून आले बापू आयरे ते आपले मुख्य प्रतोद म्हणून चिपळूण पंचायत समितीमध्ये काम बघणार आहेत. संगमेश्वर पंचायत समितीमध्ये सुहास मांगडे हे आपले गटनेते म्हणून काम बघतील आणि सुरेश माईन हे मुख्य प्रतोद म्हणून काम बघतील. राजापूरमध्ये उमेश पराडकर हे गटनेते असतील आणि प्रसाद मोहळकर ना हे मुख्य प्रतोद असतील. लांजामध्ये उमेश पत्की हे गटनेते असतील
मंडणगडमध्ये अनिल रटाटे हे गटनेते असतील, दीपक मालुसरे हे मुख्य प्रतोद असतील आणि खेड गटनेते निलेश शेठ आणि खेड पंचायत समिती सुनील मोरे, दापोली निलेश शेठ आणि खेड सुनील मोरे असे आपले गटनेते असतील. रत्नागिरीमध्ये गटनेत्या म्हणून पहिल्यांदा सौ अर्चना तुषार साळवी ह्या गटनेत्या असतील रत्नागिरी पंचायत समितीच्या आणि मुख्य प्रतोद म्हणून तारक मयेकर काम बघतील. त्याच्यामुळे या सगळ्यांनी सभागृहातली संघटना चालवायची आहे, सभागृहातला शिवसेनेचा मान सन्मान वाढवायचा आहे. गुहागर गटनेते गौरव वेल्लाळ आणि मुख्य प्रतोद प्रणव कोळेकर. त्याच्यामुळं या सगळ्यांनी संघटना म्हणून काम करणं गरजेचं आहे. आपल्या संघटनेवर कुठेही अडचण येणार नाही ही दक्षता आपण सगळी घेतली पाहिजे. आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे गटनेते म्हणून विलास साळके आणि मुख्य प्रतोद म्हणून महेश माळ हे दोघं रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये काम बघतील. त्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. यांची सगळी पक्षामार्फतची जी पत्र आहेत ती येत्या 2 दिवसामध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे तयार होतील. सगळ्यांचा कार्यकाळ 6 वर्ष आहे याची फक्त नोंद घ्यावी. 6 वर्षानंतर न सांगता जे दोन्ही जिल्हा प्रमुख इथं आहेत त्यांच्याकडे आपापले राजीनामे आणून द्यावेत. कुठेही कटुता येऊ नये. या दोन्ही पदाधिकाऱ्यांची फार मोठी पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या गटनेत्यांना आणि मुख्य प्रतोदांना मी मनापासून शुभेच्छा देतो. व्हीप काढत असताना दोघांनी पक्षाला विचारूनच काढावा एवढी देखील चाळके साहेब तुम्हाला आणि बाबूबाबला विनंती करतो. आता कधी कधी काय होतं की पक्षाला सांगितल्यामुळे अनेक व्हीप निघत असतात, तर पक्षाच्या आदेशाप्रमाणेच हे व्हीप निघाले पाहिजेत. कारण व्हीप जर मानला नाही तर पुढच्या 30 दिवसामध्ये त्याचं डिस्क्वालिफिकेशन आहे. एवढं महत्व तुमच्या 2 पदांना आहे, याची देखील गटनेत्यांनी आणि मुख्य प्रतोदांनी नोंद घ्यावी. त्याच्यामुळं जे मुख्य प्रतोद झाले, जे गटनेते झालेत त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो.